हॅलो हाय नमस्कार. मी सारिका टेक चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला शॉर्ट्स कसं व्हायरल करायचं आज तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही देखील शॉर्ट्स अपलोड करून दमलात, म्हणजे त्याच्यावर व्ह्यूज येत नाहीयेत, तर तर तुम्ही देखील शॉर्ट्स अपलोड करून थकलात, व्हायरल काही होत नाही, तर काही तुम्हाला आज मी ट्रिक्स सांगणार आहे. ते ट्रिक्स तुम्ही करून बघा. नक्की तुमचा देखील शॉर्ट्स हे व्हायरल होणार 101%. तर तुम्हाला मी काही ट्रिक्स सांगणार आहे. तर शॉर्ट्स तुम्ही अपलोड करताना काही तुम्हाला घ्यावयाची काळजी सांगणार आहे. तर तुम्ही शॉर्ट्स जेव्हा अपलोड करताय ना, तेव्हा हे चुका करू नका. शॉर्ट्स अपलोड करताना ठराविक आपलं टायमिंग फिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे तेव्हा आपले ऑडियन्स देखील फ्री असणार आणि तुमचं व्हिडिओ देखील व्हायरल. शॉर्ट्समुळे काय होतं, आपलं सबस्क्राईब वाढतं आणि आपलं व्हिडिओ व्हायरल देखील होतं. तर हे आपलं व्हिडिओ व्हायरल कसं करायचं हेच आज मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. तर शॉर्ट्स अपलोड करताना आणि व्हिडिओ वेगळा आणि हॅशटॅग वेगळा असं अजिबात करू नका, कारण युट्यूबच्या अल्गोरिदमला असं कळणारच नाही की हा व्हिडिओ नक्की कशा प्रकाराचा आहे. आता फॉर एक्झाम्पल सांगते, तर तुमचं व्हिडिओ आहे कॉमेडीचा, तर कॉमेडी हॅशटॅग कॉमेडी असं लिहा. तर काही लोक काय करतात, व्हिडिओ असतं एक आणि हॅशटॅग देतात वेगळाच. तर व्हिडिओ असतो कॉमेडीचा आणि हॅशटॅग देतो म्युझिक लव्हरचा. तर हे युट्यूब काय करतो, म्युझिक लव्हर पर्यंत जे म्युझिक लव्हर आहेत ते त्यांच्यापर्यंत तुमचे व्हिडिओ पाठवतात, परंतु ते लोकांना काय पाहिजे असतं, कॉमेडी. तर तुमचं व्हिडिओ डायरेक्टली स्किप केलं जातं, म्हणजे तुमचा व्हिडिओ बघितला जात नाहीये. म्हणून शक्यतो आपण कोणता व्हिडिओ करतो त्याच पद्धतीचं हॅशटॅग लावा. मतलब हॅशटॅग कॉमेडी, हॅशटॅग आता म्युझिक आहे तर हॅशटॅग म्युझिक, हॅशटॅग रेसिपीचे व्हिडिओ करत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही हॅशटॅग लावू शकता, म्हणजे व्हिडिओच्या रिलेटेड. तर शॉर्ट अपलोड करताना काही तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे. ते 3 ट्रिक्स कुठले आहेत आपण ते तुम्हाला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनद्वारे तुम्हाला सांगणार आहे. तर चला तर बघू. तर आता आपल्याला काय करायचंय, यूट्यूबवर जायचं आहे, म्हणजे यूट्यूबवर आपण शॉर्ट्स अपलोड करणार आहोत ना, त्याच्यावर जायचं आणि प्लस चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर व्हिडिओ शॉर्ट्स असं आपल्याला ऑप्शन येतं. आपल्याला शॉर्ट्स अपलोड करायचं आहे, म्हणून मला आता हे शॉर्ट्स अपलोड करायचं आहे. त्याच्यावर मी क्लिक केलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. क्लिक केल्यानंतर डन ऑप्शन येतं, त्याच्यावर क्लिक केलं की प्रोसेसिंगमध्ये हे आपलं शॉर्ट्स दाखवतं. थोडं प्रोसेसिंग होतंय, प्रोसेसिंग व्हायला थोडंसं वेळ लागते. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. तर हे बघा प्रोसेसिंग झालेलं आहे आणि इथं आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर ॲड डिटेल्समध्ये येतं. तर टायटल आपल्याला कॅप्शन युअर शॉर्ट्स असं ऑप्शन तिथं विचारतं. तर आपल्याला काय घालायचं आहे इथे, तर मी असं ब्ल्यू कलरचं एक हार्ट शेप ठेवणार आहे आणि तिथे हॅशटॅग लावून घेणार आहे, म्हणजे जे व्हायरल हॅशटॅग आहेत ते लावून घेणार आहेत. आता बघा, हॅशटॅग व्हायरल, हॅशटॅग ट्रेंडिंग, हॅशटॅग शॉर्ट फीड, जे मिलियनमध्ये हॅशटॅग आहेत ते आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे. शॉर्ट YT शॉर्ट्स असं तुम्ही लावू शकता. नंतर आपल्याला इथं अपलोड शॉर्ट्स असं आपल्याला ऑप्शन येतं. तर अपलोड शॉर्ट्स करायचं आहे आपल्याला डायरेक्ट. तर इंस्टाग्राम व्हायरल असं मी हॅशटॅग टाकलेला आहे. तर तुम्ही ट्रेंडिंगमध्ये जितकं आहेत हॅशटॅग ते तुम्ही वापरू शकता. तर इंस्टाग्राम व्हायरल व्हिडिओ असा हॅशटॅग मी टाकलेला आहे आणि अपलोड शॉर्ट केलेला आहे, अनलिस्टेडमध्ये ठेवलेलं आहे. हे प्रोसेसिंग होण्यासाठी थोडंसं वेळ लागत आहे. तर हे बघा प्रोसेसिंग होतं. इथं उजव्या बाजूला ब्ल्यू कलरचं दिसतं ना, तिथं आपलं हे शॉर्ट्स प्रोसेसिंग होतं हे आपल्याला दाखवतं. नंतर आपल्याला बॅक जायचं आहे. बॅकला गेल्यानंतर YT स्टुडिओमध्ये जायचं आहे आपल्याला.
जे काही आपल्याला करायचं आहे ते YT स्टुडिओमध्येच करायचं आहे आणि आपलं शॉर्ट्स व्हायरल होतं. YT स्टुडिओ ओपन होण्यासाठी थोडंसं वेळ लागत आहे, कारण माझं इंटरनेट थोडंसं इकडे इंटरनेट स्लो असल्यामुळे. तर त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर हे आपलं YT स्टुडिओ ओपन झालेलं आहे. नंतर कंटेंट ऑप्शन दिसतं आपल्याला. कंटेंट ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आत्ता आपण शॉर्ट्स अपलोड केलेलं आहे ते आलेलं आहे. नंतर इथं पेन्सिल चिन्ह दिसतो, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ते दिसतं. तर व्हायरल, ट्रेंडिंग, शॉर्ट फीड असं ते सगळं मी हॅशटॅग लावले ते ना, ते पूर्ण सिलेक्ट करून मी कॉपी करून घेणार आहे. हे बघू शकता तुम्ही. लॉंग प्रेस करून आपल्याला कॉपी करायचं आहे आणि ॲड डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट करून घ्यायचं आहे. तर इथं तुम्हाला 3 दिसतात, पब्लिक, अनलिस्टेड आणि शेड्यूल. तर आपल्याला शेड्यूलवर जायचं आहे. 25 डिसेंबर म्हणजे उद्या आपल्याला हे शॉर्ट्स पब्लिक करायचं आहे, म्हणून मी 7 AM म्हणजे उद्या सकाळी मला हे पब्लिक करायचं आहे, म्हणून मी इथं शेड्यूल टायमिंग 7 AM असं ठेवलेलं आहे. नंतर खाली आपल्याला रिलेटेड व्हिडिओ आहे, तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे तुमच्या व्हिडिओबरोबर ते देखील व्हिडिओ पाहिलं जातं. म्हणून नंतर आपल्याला टॅग्सवर क्लिक करायचं आहे. ॲड टॅग्स म्हणजे इथं आपल्याला टॅग्स लावायचा आहे. ट्रेंडिंग, व्हायरल, शॉर्ट फीड अशा पद्धतीने आपल्याला हॅशटॅग लावून घ्यायचं आहे. म्हणजे टॅग वेगळं, हॅशटॅग वेगळं, हे टॅग आहेत आपले. तर टॅग्स असं लावून घ्यायचं आहे. शॉर्ट फीड, व्हायरल, ट्रेंडिंग, व्हिडिओ असं मी टॅग्स लावून घेतलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने डिस्क्रिप्शन, शेड्यूल टाईम आणि रिलेटेड व्हिडिओ असे सगळं मी टॅग्स लावून घेतलेलं आहे, बघू शकता. नंतर आपल्याला उजव्या बाजूला सेव्ह ऑप्शन दिसतो, आपल्याला सेव्ह करायचा आहे. उद्या सकाळी हे आपोआप पब्लिक होतो हा शॉर्ट्स. तर हे ट्रिक्स वापरून बघा, नक्की तुमचं देखील शॉर्ट्स व्हायरल होईल. भेटू अशाच नव्या व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.